हॅलो गाईस, आता मी निघाली आहे नांदेडला. लग्नाला आम्ही जातोय आणि मी तयारी करते डब्याची, कारण की ट्रेनमध्ये जेवण तर नको आम्हाला, तर घरचंच जेवण बेटर असतं. तर आता मी तयारी करते भुर्जी बनवण्याची. भुर्जी वगैरेसाठी मी कांदा वगैरे टमाटर वगैरे कापून घेते, बारीक चिरून घेते, कारण की टाइम एवढा नव्हता आणि हे चॉपिंग बोर्ड इझी पडतं. त्याच्यात 2 मिनिटात होऊन जात. आणि एका साईडला चपाती वगैरे बनवून घेते आणि एका साईडला भुर्जी वगैरे बनवून घेते. आणि मग नंतर मी भुर्जीला बनवायला टाइम नाही लागत, 2 मिनिटात भुर्जी वगैरे होऊन जाते. आणि माझ्या हाताची तर भुर्जी सगळ्यांना आवडते, कारण की नवऱ्याला तर खास आवडते माझ्या हाताची भुर्जी. मग ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि ओटा वगैरे क्लीन करून घेते. मग गॅस वगैरे चांगलं पुसून घेते आणि एका साईडला भांडी वगैरे घासून घेते. आणि मग नंतर हे भांडी वगैरे घासून झाल्यावर नंतर ओटा वगैरे क्लीन झाला, स्वच्छ करून घेतला आणि मग डब्याला पॅक करून घेते, कारण की पॅक करून घेणं तर हे खास गरजेचं आहे. तर मग विसरून जातो माणूस घाईच्या गडबड. तर भुर्जी वगैरे पॅक वगैरे करून घेतली आणि 2-2 चपाती नेमकं होऊन जातं रात्रीचं जेवण. आणि हलकं फुलकं रात्रीचं जेवण पाहिजे. आणि ज्वेलरी वगैरे घेतली आणि आम्ही आलो स्टेशनला. 1 पीसच घातला होता, कारण की रात्री मग साडी वगैरे कोण सांभाळत बसेल, तर 1 पीस बरा पडतो. मग आमची ट्रेन आली, आम्ही ट्रेनमध्ये चढलो, डब्बा वगैरे काढला आणि जेवलो आणि झोपलो, कारण की रात्री उशीर झाला म्हणून जेवायला उशीर झाला. तर मग आमचा हा दुसरा दिवस. आता आम्ही उतरलो नांदेड स्टेशनला. आता आम्ही जाणार आहे थेट आम्ही रिक्षा पकडून. मग आम्ही हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही नाश्ता करायला बाहेर निघू, कारण की नाश्ता अवेलेबल नव्हता हॉटेलमध्ये, म्हणून आम्ही बाहेर नाश्ता केला. आणि नाश्ता आम्ही मसाला डोसा मागवला होता, मस्त होता मसाला डोसा. आणि तिथेच बाजूला माऊली हॉटेल होतं, तिथे माऊली हॉटेलमध्ये आम्ही कॉफी पियालो. कॉफी एवढी भन्नाट होती ना, रबडी कॉफीच म्हणा, कारण की कॉफी मस्त टेस्टला होती, मस्त आवडली मला. मी रेडी झाली, साडी घालून आता निघालो आम्ही. आणि साडी एवढी भारी होती ना, मला खूप आवडली. आणि आता मी निघतोय, ऑटो पकडली आणि निघालो आम्ही, कारण की माझा लुक एवढा आवडला माझ्या नवऱ्याला. ते तारीफ करत होते माझी. मग आता पोचलो आणि माझे मिस्टर ठेवायला गेले होते बॅग, आणि मी तुम्हाला साडी लुक दाखवते माझा. आणि साडीमध्ये एकदम भारी दिसत होते, कारण माझ्याकडे असं बघत राहत होते, मला लाजत वाटत होते. आणि मला हे गुलाब भेटलं, एकदम मस्त मोठं आणि छान होतं. आणि त्यांचे प्री वेडिंगचे हल्दीचे सगळे फोटो दाखवत होते. आणि तांदूळ आम्हाला भेटले होते, तांदूळच मी बोलते कारण की अक्षता बोलतात त्याला. आणि मग नवरीची एंट्री झाली. नवरा एवढे मस्त दिसत होते, त्यांची जोडी. हे माझे मिस्टरचे फ्रेंड आहेत आणि त्यांची वाईफ ही. आणि ते माझ्या लग्नाला आले नाही, कारण की त्यांनी बोललं की मी बिझी होतो, ते बँगलोरला असतात कामाला. मुलं खेळत होते आणि त्याच्यात मला लहानपणीची आठवण आली माझी. कन्यादान मम्मी पप्पा करत, किती भारी वाटतं ना. म्हणजे फॅमिलीमध्ये